फ्रेंड्स वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. आपला टॉपिक चालू आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट 1 - x² dx आणि लिमिट दिलेले 1:0. आता त्याच्यामध्ये दोन लिमिट दिलेले असतात. वरच्या लिमिटला आपण म्हणतो अप्पर लिमिट, खालच्या लिमिटला म्हणतो लोअर लिमिट. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. हे झालं आपलं अप्पर लिमिट, हे झालं आपलं खालचं लोअर लिमिट. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण आपली नेक्स्ट स्टेप असते, जे काही आपल्याला इक्वेशन दिलं आहे त्याला आपण लेट आय इक्वल्स टू ॲझ्युम करून घेतो. त्यानंतर आता आपण फंक्शन बघणार आहोत. बघा हे फंक्शन आहे. ह्या फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आपले फॉर्म्युले वापरून. फॉर्म्युल्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर बघा हे आपल्याला इथं फंक्शन दिलं आहे. त्या फंक्शनकडे बघून माझ्या असं लक्षात येतं की आपल्याकडे डायरेक्ट एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे साइन इनवर्स एक्स, इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्सचं इंटिग्रेशन आपलं 1/√1 - x² येतं. त्यामुळे मी डायरेक्ट इथं साइन इनवर्स एक्स लिहिलं इथं. साइन इनवर्स एक्स इंटिग्रेशन झाल्यानंतर हे जे लिमिट असतात, हे लिमिट आपले RHSला राईट साईडला लिहितो आपण, ब्रॅकेट करून ह्या साईडला लिहितो आणि इंटिग्रेशन साईन निघून जातं. बघा हे इंटिग्रेशन साईन इथं, हे नेक्स्ट स्टेपला आपण इथं घेतलेलं नाही आहे. इंटिग्रेशन साईन निघून जातो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरल्यानंतर, म्हणजेच इंटिग्रेशन घेतल्यानंतर. त्यानंतर आपली स्टेप काय असते, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ही स्टेप आपण करतो. ही स्टेप किंवा एक फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आपल्याला लक्षातच ठेवायचा असतो. डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये नेहमी आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो आणि ही व्हॅल्यू कुठे पुट करतो आपण, एक्सच्या जागी. जिथं जिथं एक्स असेल, बघा इथं हा एक्स आहे ना, एक्सच्या जागी एकदा अप्पर लिमिट टाकायचं, एकदा लोअर लिमिट. बघा इथं एकदा अप्पर लिमिट टाकलं, अप्पर लिमिट मायनस, इथं मायनस साईन आणि लोअर लिमिट इथं 0 टाकलं. लोअर लिमिट काय माझं 0. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. त्यानंतर साइन इनवर्स 1ची व्हॅल्यू आपण काय फाइंड करून घ्यायची. कॅल्सीत आपल्याला आन्सर भेटून जाईल किंवा माहिती असेल आपल्याला साइन इनवर्स 1ची व्हॅल्यू येते π/2, साइन इनवर्स 0 येतो 0. मग आता त्याचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट फायनल आन्सर भेटलं π/2. एकदम सिंपल क्वेश्चन होतं, 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण डेफिनाइट इंटिग्रेशनचा क्वेश्चन सॉल्व्ह करतो. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.